आणि यानंतरची बातमी सिंधुदुर्गातून आहे। आज उद्धव ठाकरेंची तोफ सिंधुदुर्गामध्ये धडाडणार आहे। सावंतवाडी, कणकवलीसह मालवण इथे उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहेत। राणे आणि केसरकरांच्या बालेकिल्ल्यात सभा असल्याने सगळ्यांचंच लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आपल्या उमेदवारांसाठी तीनही विधानसभा मतदारसंघात आज सिंधुदुर्गामध्ये 3 जाहीर प्रचार सभा घेत आहेत। यामध्ये दुपारी 12 वाजता सावंतवाडी, दुपारी 3 वाजता कणकवली, संध्याकाळी 6 वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। विधानसभेच्या प्रचारासाठी जिल्ह्यामध्ये येत असलेले उद्धव ठाकरे राणे आणि केसरकर यांच्या संदर्भात काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे यांच्या आज सिंधुदुर्गात 3 जाहीर सभा होणार आहेत। सावंतवाडी, कणकवली आणि मालवण अशा 3 ठिकाणी उद्धव ठाकरेंची तोफ जी आहे ती धडाडणार आहे। प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर सावंतवाडीत पहिली सभा होते आणि या सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्यावर ते सरसंधान साधणार आहेत। दीपक केसरकर हे कायमच आश्वासनं देत असतात, त्यासोबतच अनेक प्रकल्प जे आहेत ते अपूर्ण आहेत किंवा रखडलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी कोणताही विकास केला नाही असा विरोधकांचा जो आरोप असतो तो व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दाखवलं जाणार आहे। त्यानंतर जी सभा होणार आहे ती थेट कणकवलीत होणार आहे आणि त्या ठिकाणी नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सोबतच जर पाहिलं असेल तर तिथून मालवणमध्ये उद्धव ठाकरेंची शेवटची जाहीर सभा होणार आहे। मात्र या जाहीर सभेत उद्धव ठाकरे जे आहेत ते आपण पाहिलं असेल तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा जो होता तो कोसळला होता आणि त्यावरून राज्यात शिवप्रेमींच्या संतप्त भावना होत्या। हाच मुद्दा या प्रचारात घेऊन उद्धव ठाकरे जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवर टीका करणार आहेत। सोबतच राजकोट किल्ल्यावर आपण पाहिलं असेल तर राडा देखील झाला होता। या सर्व बाबींचा जो आहे तो उल्लेख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात होणार असून राणेंना लक्ष केलं जाणार आहे। एकंदरीत जर पाहिलं असेल तर उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्गात 3 सभा होणार आणि 3 सभांवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।